वाटलं होतं ही पोरगी जशी दिसती ना तशी नाहीच आहे सावे. धावत तर अशी आली होती जस काय आपल्यापेक्षा जास्त काळजी तिलाच आहे दाजींची. नाही सावे, तिला असं सोडून चालणार नाही. आणि काय ग, माझ्यावर, मामावर, इतर लोकांवर अशी वाघिणीसारखी धावून येतीस. आणि तिनं तुला असं तोंडावर ओपन चॅलेंज दिलं आणि तू गप्प बसलीस. ओढायच्या ना अशा झिंज्या द्यायच्या 4-5 लावून. चमकी तुला काय वाटतं मी केलं नसतं? हे करायचं असताना तर मी केव्हाच केलं असतं. चांगली वाजत गाजत वरात काढली असती तिची. अगं मग आता का गप्प आहे? ही असल्या पोरी का आपल्याला नवीनच का? चल अशा खरडा करू जाऊन चल. चमकी हे मॅटर वेगळं आहे. मॅटर लई काळजीपूर्वक हँडल करायला लागणार आहे मला. इथं आमचंच नाणं खणखणीत नाही. म्हणजे अर्जुनचं माझं सगळं नीट असतं ना तर भाग वेगळा होता. इथं आमच्यातच काही नीट नाही. रोजच्या रोज खटक्यावर खटके उठतात. पण अशात हिला काय करायला जावं म्हणजे ही नागिनी संधीचा फायदा घेणार, माझ्या विरुद्ध अर्जुनच्या मनात विष घालवणार. म्हणून गप्प आहे मी. एक संधी मिळू दे चमके, मग मी त्या मनाली टनालीला खलबत्त्यात कुट्ट्यात तसं कुठते. नाही ते तर होणार ते सावे. अब तेरा दुश्मन वो मेरा दुश्मन. तू बघच मी काय करते ते. हे काय करणार आहेस? हे बघ आपण अडचणीत येऊ असं काही करायला जाऊ नकोस. नाही नाही नाही, मी जे करणार आहे ना त्यांनी आपण नाही ती गोत्यात अडकणार आहे. सावे तू बघच मी काय करते ते. असं काय करणार आहेस? मी का नाही तिच्या खानावळीत असे मोठे मोठे 2-4 आहे ना उंदरच सोडणार आहे. आणि मग ते अन्न भेसळवाले आहेत ना त्यांना लावणार आहे बघ कामाला तिथं जाऊन. मग बघ अशी अशी खानावळ बंद होती तिची. चमके ऐक ऐक, असं अजिबात काही करणार नाहीयेस तू. नाही तर जे काही आहे ना ते मी करेन. मी बघते काय करायचं ते. अरे फडके या ना. तब्येत कशी आहे तुमची? एकदम मस्त आहे सर. बस मजेत. सगळं ठीक ना? हो सर व्यवस्थित. सर तुम्ही मला वेळेत ऍडमिट केलं नसतं ना तर मला माहित नाही काय झालं असतं. सर खरंच थँक्यू. अच्छा, म्हणजे हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पार पडायला तुम्ही आलाय तर? हो सर तुमचे आभार मानायचेच. पण मी आज दुसऱ्या विषयासाठी तुम्हाला भेटायला. बोला. सर आपल्या साखर कारखान्याचे इलेक्शन ड्यू आहेत. बरं मग? सर आत्तापर्यंत आपलं पॅनल तिकडं बिनविरोध निवडून यायचं, कारण तुमच्याशी टक्कर द्यायला तिथं कोणीच नव्हतं. पण आता कारभार विश्वंभर मामा आणि बलराम दादा यांच्या हातात. ते त्यांचं पॅनल उतरवतील आणि निवडून येतील, कारण त्यांना टक्कर द्यायला कोणीच नाही. किती होणारच, त्याला पर्याय नाही. आणि मुळात माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाही. अहो सर संबंध जोडण्याची हीच ती वेळ आहे. म्हणजे? आपला सहकारी कारखाना आहे सर. तुम्ही इलेक्शनमध्ये उतरा म्हणजे मी लढवू निवडणूक? हो सर. त्या कारखान्याला तिथल्या माणसांना तुमची गरज आहे सर. जर बलराम दादा आणि विश्वंभर मामांचं पॅनल आलं ना तर मला नाही वाटत हा कारखाना फार काळ टिकेल. सर तुम्ही इलेक्शनमध्ये उतरा. या जनतेचा कौल तुमच्याच बाजूने असेल सर. ठीक आहे, ते मैदान मी कधीच सोडलं आणि जे मैदान मी सोडतो ना तिथे मी पुन्हा कधीच पाय नाही ठेवत. सॉरी, मला यामध्ये नका अडका. सर माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा निवांत विचार करा. घाई गडबडीत निर्णय नका घेऊ. फडके बोललो ना मी, ज्या गावाला जायचं नाहीये त्या गावचा पत्ता विचारायचाच नाही. सॉरी. ठीक आहे सर, येतो मी. कसं आता कारखान्यातल्या जुन्या बॉडीचा कार्यकाळ संपत आलाय. त्याच्यामुळे आता कधी इलेक्शन जाहीर होणार काय जवळजवळ झालेलंच आहे. पण आता ही गोष्ट फक्त आपल्याला माहिती आहे, ती अजून गावातल्या इतर लोकांना माहित नाहीये. बर मग लोकांना ते कळण्याआधीच आपण असं काही केलं पाहिजे ना की कारखाना आणि ती सत्ता आपल्या ताब्यात राहील. इतक्या वर्ष सत्ता आपलीच होती,
पुढं पण आपलेच राहणार. बल्लू, आधीचे दिवस वेगळे होते, आत्ताचे दिवस वेगळे. तेव्हा आपण अर्जुनमुळे सत्तेत होतो, आता अर्जुन आपल्या सोबत नाहीये, त्याच्यामुळे जनतेला आपण पसंत नाहीये. काही होऊ शकत. पण मामा, अहो तुम्हीच म्हणलात ना आपल्याला सोडून हे कुणालाच माहित नाहीये, तर जगाला कळण्याआधी आपला डाव साधून घेऊ. आणि जगाला जरी कळलं तरी गावात कुणाची हिंमत आहे आपल्या विरोधात उभं राहायची? आणि जरी कुणी उभं राहिलं तरी त्याला कसा आढावा करायचा आपल्याला चांगलं माहिती. नाही 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 नाही, आता ते तसले उद्योग नकोय. निस्तरता नाकी नऊ येतं बाबा. आणि त्या गोष्टीवरून जर अर्जुनला कळलं आणि त्याने जर परत फॉर्म भरला, मग काय करायचं? नाही भाऊजी, मामांचा मुद्दा करेक्ट आहे. बघा बलराम, बिनविरोध बॉडी तयार करायची, सत्तेत आणायची, बस. त्यासाठी काय करावं लागेल? तेच ना, तोच विचार करतोय, पण काहीच सुचू नाही राहिलं मला. एक मार्ग आहे ज्यानं हे सगळं सहज शक्य होईल. कोणता? मामा, आता काय ह्याचं ऐकायचं होय आपण? ठीक आहे बाबा, नका ऐकू. तुमचा तुम्ही बघा. विद्या, प्लीज थांब. ते जाऊ दे, बोल. एक काम करा, तो जो कोणी निवडणूक अधिकारी आहे त्याचा शोध घ्या आणि त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलवा आणि असं दाखवा की आपल्याला कुणाचाच विरोध नाहीये, म्हणजे बिनविरोध निवड जाहीर करून विषय संपवून टाका. सोपं आहे. एवढं सोपं आहे का ते? मामा, अवघड पण नाहीये ना नंदा. अख्खं जग पैशांवरती चालतं हे तुला सांगायची गरज आहे का? त्या अधिकाऱ्यासमोर 4 पैसे फेकले तर तो तुम्हाला हवं तिथं हवं तेव्हा येईल. मामा, या सगळ्यात तुम्हीच अडकाल. असं काही बोलू नका, कृपा करा. मामा, आधी त्या अधिकाऱ्याला प्रेमानं समजावा, त्याच्याशी प्रेमानं बोला. ऐकला तर ठीक, नाहीतर आपली ऑफर आहेच. कुठे चाललाय हा? विचारू का? विचारायला जावं तर नेहमीसारखं काहीतरी उत्तर देऊन मोकळा होणार. इतका आवरून टापटीप मध्ये चाललाय म्हणजे इंटरव्ह्यू साठी तर निघाला नसेल. जाऊ दे, विचारतेच. कुठे चाललायस अर्जुन? नवीन जॉबच्या इंटरव्ह्यू साठी चाललायस का? थांब, मी दही साखर घेऊन येते. अर्जुन,